ती गावच्या कुठे गेली? कमेटामळी गेली कुठे? अनिका वाजले किती? हा, तिने स्वतःची तयारी करून ती म्हातारीला तयार करायला गेली असेल. पण तू तिथे अशी का झोपली होतीस राजा? काय झालं? अनिका? हे बाबू बोल ना, काय झालं? मॉम, मला तर कमेची खूप भीती वाटते. मला तिच्या भीतीने रात्रभर झोपच नाही आली मॉम. मला वाटतंय ती मला मारून टाकणार आहे मॉम. प्लीज मला वाचव, मला नाही मरायचंय. आणि उशी खालती गुदमरून तर बिलकुल नाही मरायचंय मॉम. असं काही नाही होणार राजा, असं काही नाही होणार. आहे ना? डॉक्टर, कशी आहे आजींची तब्येत आता? आता त्यांची तब्येत सुधारत चालली आहे. बीपी आधीपेक्षा नॉर्मल आहे. आता चेहराही जरा फ्रेश दिसतोय. होय, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण आजींच्यात हवी तशी सुधारणा नाही. ह्या स्टेजमधनं आजी कधी बाहेर येतील? नेमकं काय व्हायलंय त्यासनी? कमी कसं असतं ना, काही आघात हे मनावर झालेले असतात आणि त्यासाठी आपल्याला खूप पेशन्स ठेवावा लागतो. आणि यांच्याही बाबतीत आपल्याला ते ठेवावं लागेल. आणि त्यांची तब्येत सुधारत नाही असं नाही आहे ग. हा, फक्त त्यांची शारीरिक सुधारणा म्हणशील तर त्यापेक्षा त्या मनाने अशा खचलेल्या होत्या ना आधी, तशा आता दिसत नाहीये. बघ ना, आधी त्यांच्या नजरेत शून्य भाव दिसायचे, पण आता मध्ये मध्ये तुझ्याकडे बघताना ओळख जाणवते बरं का. काही काळजी करू नको, लवकरच शारीरिक सुधारणा सुद्धा दिसतील तुम्हाला. त्याच्यासाठी ना फक्त एक इमोशनल जर्क किंवा इमोशनल झटक्याची गरज आहे. म्हणजे बघ, त्यांना एक मोठा धक्का बसला आणि त्यांची अशी अवस्था झाली, बरोबर? आता तसाच एखादा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह धक्का किंवा एखादी घटना त्यांच्यासमोर घडली ना, तर कदाचित त्या झटक्याने त्या परत अलर्ट होतील. म्हणजे 100% हे असं सगळं होईलच असं नाही, पण अशा केसेसमध्ये बऱ्याचदा हे रिव्हर्स ट्रीटमेंट पेशंटला कामी पडते. यांच्याच बाबतीत जर म्हणायचं झालं ना, तर यांच्या बुद्धीला जर एकदा हे लक्षात आलं तर तू म्हणजे कमीच त्यांची मोठी नात आहे, तर हा सुद्धा त्यांच्यासाठी मोठा धक्काच असेल ना. लक्षात येतंय? येते मी आता. हा, ताई, साधना ताई, फोन द्या. साहेब बघू, डॉक्टरांचं आहे. येस डॉक्टर. ओके, अच्छा, कसे आहेत? ठीक आहे ठीक आहे, चालेल. थँक्स फॉर अपडेटिंग. आता कशी आहे तब्येत त्यांची? हां, ठीक आहे. हे 1-2 दिवसात ICUतून बाहेर काढतील. काय? ते दवाखान्यात आहेत? अहो साधना ताई, तुम्हाला काय वाटतंय मी कोणाबद्दल बोलतेय? अन्नपूर्णा मॅडम बद्दल. नाही हो, देवाच्या दयेने अन्नपूर्णा ताई बरे आहेत. मी राधिका ताईंच्या वडिलांबद्दल बोलत होते. असं होय? पण त्या मॅडम बऱ्या आहेत ना आता? त्या ठीक आहेत, पण तुम्हाला काय इतकं टेन्शन आलंय? मी अहो ते अन्नपूर्णा मॅडमना पाहिलं ना का मला माझ्या आईची आठवण येते म्हणून. खरंय, पण साधना ताई, तुम्ही त्यांच्याबद्दल अशी विचारपूस करताय ना जणू त्या तुमच्या घरच्या मेंबर आहेत. पण खरं सांगू का, छान वाटलं तुम्ही इतकी काळजी करताय. तुम्हाला सांगू का, तुम्ही मंदिरात जाता ना, तिथे तुमच्या देवी आईला सांगा, तिला म्हणावं आमच्या अन्नपूर्णा ताईंना लवकरात लवकर बरी कर. होय होय, सांगतो की.
घरावर आहे कमळीचं. गावाकडून येताना तर एकत्र आला होतात ना दोघी. मग आता हो बरोबर आहे, श्रीमंत झाल्यावर असंच वागणार लोक. ए ग बस ग. कमळी नुसती काय माझी मैत्रीण नाही, माझी बहीण आहे. आणि काल रातच्याला ती माझ्यासाठी लय भारी डबा घेऊन आली आणि आम्ही दोघी एकत्र बसून जेवलो. कळलं काय? मला सांगायला लागली. ग बस. हो का? हो बरोबर आहे बरोबर आहे. काय श्रीमंत लोक जेवल्यानंतर जे उरलेलं सुरलेलं गरिबांनाच देतात. कमळीने सुद्धा तेच केलं असणार. आणि तू तर काय इथे फुकटच शिकतीयस, ते सुद्धा कमळीच्या आजीच्या कॉलेजमध्ये. मग अशा चॅरिटीवरचा पहिला हक्क ती तुलाच देणार ना. हे जा ग. तू काय माझ्या कमळीला ओळखलेलं नाही. ती काय तुझ्यासारखी नाही. ती आता येईल आणि आमच्यासोबत पहिल्यासारखं राहील मी. कळलं काय? बर बघूया. पण निंगे सांगून ठेवते, पैसे आल्यानंतर माणूस बदलतो बर का. बघूयात आपण. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती, तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा. वादळ वारे हिचेत सारे हिच्याच गोरी बाबळी कमळी.